नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कॅडुसियस या सिम्बॉलबद्दल थोडंसं मला जे माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कॅडुसियस हे एक वैद्यकीय चिन्ह आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं, कारण बहुधा हॉस्पिटल्समध्ये आपण या चिन्हाला बघतो. ॲम्ब्युलन्सेस अशा ठिकाणी हे चिन्ह असतं. तर त्याचं हे चिन्ह कुठून आलं नेमकं, तर ग्रीकमधील जो त्यांचा देव आहे हर्मिस, याचं हे चिन्ह आहे. आता हर्मिस जो आहे तो व्यापार, दूत आणि चपळतेचं दैवत हे ग्रीकमध्ये मानलं जातं, म्हणून त्याला एक व्यापारी चिन्ह सुद्धा तिथे मांडतात कॅडुसियसला. आणि मेडिकल क्षेत्रात येण्याचे याचा इतिहास असा की 20व्या शतकात जेव्हा सुरुवातीला अमेरिकेची जी आर्मी मेडिकल कॅम्पस होते, त्यांनी हे चिन्ह त्यांचं मेडिकल सिम्बॉल म्हणून स्वीकार केलं, ज्याच्यामुळे लोकांचा असं समज झाला की हे मेडिकलशी संबंधित आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या जर विचार केला तर खरं हे व्यापाराचंच प्रतीक आहे. याला ग्रीकसारख्या ठिकाणी व्यापाराचं चिन्ह म्हणलं जातं. आणि मेडिकलच्या क्षेत्रात म्हणायचं तर याच्यातले जे स्वरूप आहे याचं, त्याच्यात जो लाल आणि निळा रंग वापरला जातो, या दोन्ही रंगांचं महत्त्व किंवा त्याचं जे रहस्य आहे ते असं आहे की तो त्याच्यातला जो रेड रंग आपल्याला सांगतो की ही आपत्कालीन सेवा, आणि निळा रंग हा शांती आणि विश्वासाचं प्रतीक आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे तर झालं मेडिकल, याचा इतिहास याच्याविषयी. तर थोडंसं याचं आध्यात्मिक किंवा दैवीय रहस्य काय आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगणार आहे, जे मला माहिती आहे. खरं तर हे जे चिन्ह आहे ना, हे आपल्या प्राचीन विद्यांमध्ये सुद्धा हे आढळतं, पण बहुतेक लोकांना वाटतं की हे आपल्याला मेडिकलचं चिन्ह आहे, याच्यात काय दैवी आहे. तर तसं नाही आहे. हे आपल्या पौराणिक मान्यतांमध्ये, ग्रंथांमध्ये याचं पुरावे आहेत, हे आढळलेलं आहे. आणि याचा जो फायदा आहे ना, त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगते की आध्यात्मिक दृष्टीने ज्या लोकांवर खूप ऋणभार आहे किंवा पूर्वजन्मीचं ज्यांच्यावर ऋण आहे, जे लोक सतत ऋणाच्या दबावाखाली आहे, अशा लोकांच्या दोषातून मुक्त करण्यासाठी गुरुकृपेने या चिन्हामध्ये तशी आध्यात्मिक ऊर्जा आहे. झोपताना जर हे चिन्ह तुमच्या दृष्टीसमोर राहिलं ना, त्याचे अत्यंत चांगले परिणाम काही दिवसातच माणसाला बघायला मिळतात. आणि हे प्रूफ झालेलं आहे की ह्या कॅडुसियसमध्ये जे 2 सर्प आहे, त्याच्यामध्ये हर्मिसने जी रॉड किंवा आपण त्याला काठीसुद्धा म्हणू शकतो, तो टाकला की ते शांत होतात. तसं तुमचं सुद्धा पूर्व ऋण जे आहे ते ह्या कॅडुलसमध्ये असलेल्या शक्तीमुळे, आध्यात्मिक, दैविक, तुम्ही त्याला नक्षत्र ऊर्जा काही म्हणू शकता, त्याच्यातून ते होतं. आणि ज्या गोष्टी आपण यूज करतो किंवा त्याचा आपण जीवनामध्ये वापर करतो आणि वापराशिवाय आपल्याला त्याचे रिझल्ट दिसत नाही, तसं हे कॅडुसियस सिम्बॉल हे जर आपण त्याचा फायदे घ्यायचे असले तर त्याला निश्चित वापर केला पाहिजे. आणि वापरायला काही हरकत नाही, याच्यात आपलं काहीच नुकसान नाही आहे, उलट त्याचे फायदेच होतात वापरणाऱ्यांना. आणि ही गोष्ट आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये प्रूफ झालेली आहे. त्याच्यामुळे याला कुठलं अमुक वैद्यकीय किंवा व्यापारीचं असं काही नाही आहे. तर आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलचा वापर करू शकतो. असं हे जे आहे कॅडुसियस, हे आपण नक्की आपल्या जीवनामध्ये वापरा. आवडल्यास, माहिती तुम्हाला किंवा यात काही अनोखं वाटल्यास नक्की कमेंट करा.
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअरसुद्धा करू शकता. तुमचे व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. थँक्यू.